या शुभेच्छा देत असताना आपल्या गावची जर आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी राजकीय बरेच वेगवेगळे वारे वाहतात, याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे। या ठिकाणी आदिवासी वाडी असो, या ग्रामपंचायतीत असलेली भिंगारवाडी आणि शेडूंग गाव असो, वेगवेगळी लोकवस्ती या ठिकाणी आहेत आणि या वेगवेगळ्या लोकवस्तीला त्यांच्या गरजांनुसार या ठिकाणी कामं करण्याची आपल्याला गरज आहे। त्या दृष्टीनं आपण निश्चितच प्रयत्न कराल। आपण सरपंच होण्याच्या आधी या ठिकाणी अनिल वरे या ठिकाणी प्रभारी सरपंच म्हणून कार्यरत होते। त्यांनी या ठिकाणी जे 4 महिने मिळाले त्या 4 महिन्याच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी घंटागाडीची व्यवस्था असो, या ठिकाणी 15% समाज कल्याणमधून या ठिकाणी इन्व्हर्टरचं वाटप असो, या ठिकाणी या 3-3.5 वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून माझ्या वतीनं या ठिकाणी व्यायामशाळेसाठी दिलेला निधी असो, भिंगारवाडीसाठी जी स्मशानभूमी आहे त्यासाठी दिलेला निधी असो, या ठिकाणी समाज मंदिर भेरले गावामध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे, समाज मंदिराची त्या ठिकाणी व्यवस्था आपण केलेली आहे, व्यायामशाळेसाठी साहित्य देखील आपण या ठिकाणी पुरवलेलं आहे। आणि माझे आदिवासी बांधव या ठिकाणी आपल्याला सांगतील, या ठिकाणी आम्ही सौर कंदीलची योजना आहे ती जास्तीत जास्त वाटप या भिंगार गावामध्ये आपण या ठिकाणी दिलेलं आहे। ही सर्व कामं केल्याच्या नंतर जी ग्रामस्थांची मनस्थिती होती, या ठिकाणी आपण कामं करून लोकांना पटवून दिलं की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच या ठिकाणी गावाचा विकास करू शकतो। या ठिकाणी बरीचशी मंडळी इतर पक्षाची आहेत, खरं तर पक्ष बोलणाऱ्यांपैकी मी नाही आहे। ज्या मंडळींना आपण चांगलं काम करतो असं वाटलं त्या मंडळींनी आज या ठिकाणी सरपंच होताना आपण बघू की या ठिकाणी खेत्री साहेब असो, रवी दुर्गे असो, बरीचशी मंडळी जी विकासाच्या बाजूनी होती या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मदत करून या ठिकाणी घोगरेंना या ठिकाणी सरपंच म्हणून निवडून दिलेले आहे। खऱ्या अर्थानं घोगरे या तरुण आहेत, या ठिकाणी अनंत घोगरे त्यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत, अतिशय मनमिळावू असा स्वभाव त्यांचा आहे। यांच्याशी चर्चा करताना मी 2 दिवस चर्चा करताना त्यांनी मला विचारलं की साहेब आपण गावाची सुरुवात जी विकासाची आहे ती कशा प्रकारे करावी, किंवा त्यांच्या ज्या चर्चा आपल्याला जाणवल्या तर गावाविषयी अतिशय प्रेम असलेला हा कार्यकर्ता या ठिकाणी अभिमानाने सांगतोय की पुढील 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त भिंगारचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। अनंत या ठिकाणी या ज्या टाळ्या वाजतात, या टाळ्या ज्या वाजतात या गावाच्या पुढील विकासाच्या अपेक्षेने वाजतात, ह्या आपण ओळखून या ठिकाणी या पुढचं कार्यकाळ आपण स्वीकारायचं आहे। या ठिकाणी खेत्री साहेब असेल, रवी दुर्गे असतील, हरिचंद्रजी असतील, या ग्रामपंचायतीची जी पूर्ण टीम आहे, आपल्या सर्वांवरती एक वेगळी जबाबदारी आहे। आज आपण बघितलंय की अविश्वास ठरावाबद्दल आपण बोलणार नाही आहोत, पण ज्या पद्धतीने सत्तेमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे, ग्रामस्थांमध्ये या ठिकाणी एक वेगळ्या विकासाची आशा अपेक्षा या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत, ते अशा अपेक्षा आपण सोडवाव्या। आणि यासाठी लागताना शेतकरी कामगार पक्षाचा पंचायत समिती सदस्य किंवा माजी सभापती या नात्याने या ठिकाणी आपला शब्द देतोय की या गावाच्या दृष्टिकोनातून जो काही प्रामाणिक प्रयत्न लागेल त्यासाठी आम्ही मंडळी या ठिकाणी निश्चितच असणार आहोत। धन्यवाद।